सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम शनिदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, शनी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला. त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज, हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र आहे, यांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर, कुंभ ही शनीची रास आहे, तर त्या दोघांचे घर पूर्णपणे जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटवल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व हे आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे विशेष असे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आणखीनच वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. एका कथेनुसार शंकासूर आणि किंकासूर नावाचे दोन दैत्य होते. ते ऋषीमुनींना त्रस्त करू लागले. देवीने यावेळी शंकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले. म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरात अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचाच एक भाग आहे असं म्हटलं जातं. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्ष्य वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असाही वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घातलेल्या असतात त्या नष्ट व महाग होतात अशी ही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाही. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी लोहरी या नावाने, हरियाणामध्ये संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, तसेच ईशान्येकडे आसामात मेघबिहू, दक्षिणेत तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत नावाने साजरा केला जातो. एकूणच देशभरात मकर संक्रांत सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक साम्य दिसून येते. यासोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्टपणे दिसू शकतात. पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीमधील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.
सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्यानं प्राप्त होतं. अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती. याची देखील एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवानी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सगर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनीने क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगरचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभू शंकरांची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. त्यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही. पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळ्या रंगाचा पेहराव घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. तसेच मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीला उपभोगाचा सण म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात. विविध प्रांतानुसार भोगीचे देखील विशेष असे महत्त्व आहे. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे. पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरीभोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पिकंही अग्नीला अर्पण केले जातात. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात. अनेक लोक या दिवशी पतंग देखील उडवतात. भोगी सणाची देखील कथा आहे. पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीत गायले जाते. असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्लाभट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो श्रीमंतांकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा. गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असे. या काळात दुल्लाभट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या 2 बहिणींची ओळख झाली. त्या दिसायला देखण्या होत्या, परंतु गरीब घराण्यातील होत्या. घरमालकाने त्या दोघींचे अपहरण करून आपल्यासोबत नेले होते. त्यानंतर दुल्लाभट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले. ज्या दिवशी ही सर्व घटना घडली तो दिवस लोहरीचा सण होता. असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं. त्यांना स्मरूनच पूजा करून शुभ मानलं जातं. इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पीक पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. याचं पीक आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करत आली अशी कथा आहे. हेच चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. शास्त्रात सांगितलंय की या दिवशी केस धुवावेत. यामागे कारण असं आहे की केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींवर मात करावी. तसेच विविध
विविध रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ही प्रार्थना केली जाते. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.